नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण अकोले तालुक्यातील धुमाळवाडी गाव या ठिकाणी आलोय. तर एक 22 वर्षाचा तरुण त्याने आज इथे जवळपास 15 ते 16 गायांचं संगोपन करून 180 लिटर दूध दिवसाला घालतो. तो आज तो झालं, त्याचे वडील झालं, त्याचा मोठा भाऊ झालं, हे सगळे कष्टातून या सर्व गोष्टी करताय. तर शेतकऱ्यांसाठी नवीनच एक म्हणजे या गोष्टी खरंच अभिमानास्पद आहे किंवा एक मार्गदर्शन म्हणा किंवा एक बघण्यासारख्या गोष्टी. तर आज आपण त्यांची छोटीशी मुलाखत घ्यायला आलोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुमची ओळख करून द्या शेतकऱ्यांना. माझं नाव मनोज बाळासाहेब धुमाळ, राहणार धुमाळवाडी, तालुका अकोले. तर हा एक 22 वर्षाचा म्हणजे मित्र म्हणा आमचा, आमच्या घरापासून जवळच राहतो धुमाळवाडी गावात. आणि त्याने फार चांगलं म्हणजे गायांचं नियोजन वगैरे करून फार चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे गोठ्यामध्ये. हे त्याचे वडील आहेत. काका तुमची ओळख करून द्या. माझे नाव बाळासाहेब भागवत धुमाळ. हे यांचे वडील आहे आणि हा यांचा मोठा भाऊ आहे. माझं नाव विनोद बाळासाहेब धुमाळे. तुम्ही जॉबला आहे ना कुठेतरी बाहेर? मी गुजरातमध्ये मेसरामध्ये जॉबला आहे. हा बाहेर असतो आणि जे गायांचं वगैरे नियोजन वगैरे सगळं आहे तर काका आणि मनोज बघत असतो. तर आज आपण तेच छोटीशी मुलाखत घेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवूयात. तर या सर्व यांच्या गाया आहेत. इकडे 3 कालवडी आहे, ह्या कन्व्हेन्शनल डेन्मार्कच्या आहे. तर मी तुम्हाला त्याचं पूर्ण डिटेल देईलच. आणि इकडे पूर्ण गायांचं नियोजन केलेलं आहे त्यांनी. तर मनोज, आता हे सगळं तू करत असताना वयाच्या कितव्या वर्षापासून तू करतोय? मी 15-16 वर्षापासून गायांचं काम करतोय आणि आता 5-6 वर्ष झाली मी काम करतोय. काका तुम्ही गाई धंदा कधीपासून चालू केला होता? आम्ही गायधंदा आहे ना, आम्ही जवळ 30-32 वर्षापासून करताय तुम्ही? म्हणजे आणि तो तुम्ही चालू केला का तुमची मागची पिढी वगैरे काही करत होती? हा, असं आहे ना, आमच्याकडे मागची पिढी म्हणजे त्यावेळेस गावठी गाई म्हशी होत्या आमच्याकडे बरं का. त्यानंतर आमचं हे लग्न झाल्यानंतर आम्ही जर्सी गाय घेतली आमच्या सासरे. थोडस डेव्हलपमेंट केलं सासऱ्यांनी दिली. यांची परिस्थिती लई झालं की मग म्हणजे तुमची परिस्थिती बघून तुमच्या सासऱ्यांनी गाय दिली होती. त्यांची परिस्थिती चांगली सुधारण त्यासाठी एक जर्सी गाय दिली. तिथून पुढे मग आम्हाला ती जशी चटक लागली, मग कुटुंबाचे जे आर्थिक व्यवहार आहे ते बी चांगले फिरत गेले त्याच्यावर धंद्यामुळे. एकाच्या 2-2च्या 3 व्यापारी होते, जोडेकर व्यापारी, त्यांच्याकडून काही गाया उधारी अशा तशा आणून मग ते आम्ही कधीच मग मागून मग आम्ही घरच्याच गाया तयार करायला लागलो. त्याच गायांपासून तुम्ही घरच्या गाया वगैरे घेतलेल्या आहे. तर मग आता याच्यामध्ये सध्या घरच्या गाया किती तुमच्या सगळ्या? तशा ना आता टोटल सगळ्या गाया घरच्या, आता घरच्याच तयार झाल्या. पहिल्या होत्या तरी एक्सपायर असं झाल्या, आता या घरच्याच त्यांच्या कालावधीत होतात. आणि आता 15 ते 16 गाय तुमच्याकडे? टोटल 15 गाय. टोटल 15 गाय. टोटल 15 गाय. आणि तर ह्या 15 गायांमध्ये आता दूध गाय देणारे गाय किती? 9 गाया. मिल्किंगला 9 गाय. ओके. आणि 9 गायांचं दूध किती जाते? 180 लिटर 9 गायांचं दूध जातंय. म्हणजे जर ऍव्हरेज आपण पकडलं तर 20 लिटरची प्रत्येकी गाई आपण धरून चालूयात. थोडस वर खाली असेल पण त्याच्यात आपल्या 5 गाय प्रेग्नेंट आहे, 3-3, 4-4 महिन्याच्या, आणि 4 गाय जणलेल्या आहेत आता सध्या ताज्या. 4 गाया जणलेल्या आहे आणि बाकीच्या 2-2, 3-3 महिन्याच्या गाभण आहे. आणि ज्या गाया जणलेल्या आहे त्यांचं दूध वगैरे किती? आता ज्या गाय जणलेल्या आहे 25 ते 28 पर्यंत मिल्किंग चालू आहे त्यांचं रोजचं. आणि ब्रीडिंग वगैरे काही केलेलं आहे तू? ब्रीडिंग आता ब्रीडिंगला सुरुवात केलेली 1 वर्ष झाले तेव्हा केलेली सुरुवात. 50-361 आपल्याकडे 3 कालोडी आहे ब्रीडिंगच्या. 50-361 च्या ज्या डेन्मार्क आहे त्या ह्या कालवडी तुम्ही बघू शकता. तर एक तुम्हाला एक असा एक किस्सा सांगतो का ह्या ज्या 3 कालवडी आहे म्हणजे यांच्या ज्या आई आहे त्यांना एकाच दिवशी भरलं होतं. ह्या तिन्ही कालवडींचं जे बर्थ आहे ते एकाच दिवशीच आहे. 3 गायांना डेन्मार्क 50-360 तुबा भरल्या होत्या. तर 3ही गाया कालवडी झालेल्या आहेत आणि या 3 कालवडी यांच्या गोठ्यामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही गोठ्याचं मॅनेजमेंट वगैरे पण बघू शकता, एकदम चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि काकांनी जे 30-35 वर्ष जे केलंय, जर तुम्ही बघू शकता म्हणजे काकांनी जे 30-35 वर्ष केलंय
ते आज त्यांचे मुलं पुढे चालवत ह्या गोष्टी म्हणजे खरंच अभिमानास्पद आहे. कारण आजच्या काळामध्ये कष्ट करायची प्रत्येकामध्ये ताकद म्हणा किंवा कष्ट करण्याची जी जिद्द आहे ती राहिलेली नाहीये. सगळ्यांना आज स्मार्ट वर्क करायचं असतं. पण मनोजने खरंच एक आदर्श एक नवीन पिढीसाठी ठेवलेला आहे. कारण आज तुम्ही बघू शकता बंगल्याचं काम चालू आहे त्यांच्या. आज सर्व यांनी गाई धंद्यावरच केलेलं सर्व आहे. आम्ही गाई Tractor. धंद्यावर ट्रॅक्टर वगैरे बहिणीचं सगळं लग्न. शेतीची डेव्हलपमेंट आणि बंगल्याचं काम आतापर्यंत एवढं झालं. सगळं गाई दुधाच्या धंद्यावर आम्ही केलेलं आहे एवढं. आणि काकांना 2 मुलांसोबतच 2 मुली पण आहे. तर त्या 2 मुलींचे लग्न पण त्यांनी एकदम चांगल्या घरी करून दिलेले आहे थाटामाटात. तर एक खरंच एक गर्वाने सांगायची गोष्ट आहे की अकोले तालुक्यात म्हणजे आमच्या तालुक्यात असेही शेतकरी आहे का ज्यांनी दूध धंद्यावर गाई धंद्यावर एवढं सगळं केलेलं आहे. बरेचसे शेतकरी म्हणत असता गाई धंद्यात काय ठेवलंय, परवडत नाही किंवा काही नाही. यांच्यासारखे जर कष्ट केले आज 30-35 वर्षे राबता याच्यात, तोच धंदा पुढे घेऊन चाललाय त्यांचा मुलगा. खरंच एक चांगल्या गोष्टी आहे. आणि आज त्यांना दुसराही मुलगा आहे, तोही बाहेर जॉब वगैरे करतोय, त्याचाही सपोर्ट घरी राहणार आहे. आणि बंगल्याचं काम तुम्ही बघू शकता का असं हलकं फुलकं काम नाही. किती लाख रुपयाचं काम चालू आहे का? 40 लाख रुपयाचे. 40 लाख रुपयाचं बंगल्याचं काम त्यांनी काढलेलं आहे, काम चालू आहे. ज्यावेळेस बंगला तयार होईल ना त्यावेळी तुम्हाला नक्की व्हिडिओ काढून दाखवेल मी. असं काही नाही का फक्त बोलायच्या बात आहे अशा गोष्टी नाहीये या. खरंच या कष्टाच्या गोष्टी आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी कष्ट करूनच आजपर्यंत उभं केलेलं आहे. कोणालाही कोणी आणून दिलेलं नाहीये आणि कोणी नेलेलंही नाही. त्यामुळे इथे खोटं बोलायची तर गरज नाहीये. तर मनोज भाऊ यांचं चाऱ्याचं नियोजन कसं असतं गायांचं? सकाळी एका गाईला प्रत्येकी 1 जाळी मोरघास, 2 किलो ऊस हा. आणि 5 किलो सुग्रास, गोजरीचा वापरतो आपण धनलक्ष्मी, आणि प्रत्येक गाईला 3 किलो उकडलेली मका शिजवलेली, म्हणजे मका भरडा. हा. आणि मिनरल मिक्सचर चालू आहे, गुळ आहे, मीठ आहे वगैरे, सोडा, या सगळ्या गोष्टी आहे ना रेग्युलर चालू आहे. ओके. म्हणजे तुम्हाला हे जे मार्गदर्शन हे वगैरे कसं भाऊ कुठून भेटलं किंवा तुम्हाला या धंद्यामध्ये इंटरेस्ट कसा आला? इंटरेस्ट असा आला की आता म्हणजे घरचे करतच होते, मग आपण असं वाटलं की ब्रीडिंग काम करून अजून त्याच्यावर सुधार करून आपण नाही का बाहेर जाण्यापेक्षा, जॉबला जाण्यापेक्षा घरीच राहून थोडं डेव्हलपमेंट अजून करावं असं गोठ्यात. ओके ओके ओके. मनोज चांगली डेव्हलपमेंट करतोय. असंही काही नाही का त्याने एज्युकेशन सोडून या सगळ्या गोष्टी करतोय. तो BBA करतोय, त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल लवकरच. आणि त्यासोबतच तो या धंदाही व्यवस्थित करतोय. एक नक्कीच त्याच्या वडिलांना त्याच्यावर अभिमान असेल की आज त्यांनी या सर्व गोष्टी करून आज तो या धंद्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करतोय. ब्रीडिंग करणं कोणाचंही काम नाहीये. त्या कालवडींना तेवढं जोपासायला तेवढी ताकद लागते. याच्याकडे खाद्य मोजायला काटा आहे. प्रत्येक गाईला तिच्या वजनानुसार, तिच्या दुधाच्या कॅपॅसिटीनुसार तो खाद्य वगैरे देत असतो. तू बोलला होता की 1.5 महिना झाला फक्त मुरगाच चालू आहे गायांना ना? हो. किती दिवस आता झाले? 1.5-2 महिने झाले गायला कंटिन्यू मोरघास आहे, हिरवा चारा काहीच नाही, मोरघास आणि गव्हाचा हे भुस्सा आहे, तेवढंच आहे गायला. आता हिरवा चाला कधी चालू करणार आपण? हिरवा चाऱ्याची शक्यता थोडी कमीच आहे. आता आम्ही जवळपास मोरघास कंटिन्यू चालू ठेवणार आहे, हिरवा चारा नाही शक्यतो घालणारच नाही गायला. म्हणजे तुला असं का वाटलं की हिरवा चारा नको आणि मुरगाच द्यावा? हिरवा चारा काढायला वेळ पण तेवढा नाही आणि थोडं काय म्हणतात त्याला, काम करण्याची क्षमता थोडी काय म्हणतात त्याला, काम जास्त. हा, म्हणजे माणसं कमी आहेत आपल्याकडे कामाला, तर त्याच्यामुळे थोडस रोजचं काम आहे ना, चारा सकाळी उठून चारा तोडायला जा वगैरे नाही का. मोरघास कसं आहे, लगेच खड्ड्यातून काढला, रायना टाकला, झालं काम तेवढं. सकाळी 1-1.5 तास, संध्याकाळी 1-1.5 तास, मग दिवसभर काहीच काम नसतं वाटत. ओके ओके. म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन करतोय तो. आणि म्हणजे आज तो हिरवा चारा घालत नाही गायांना, याचं कारणही थोडस वेगळं आहे. आता बरेचसे शेतकऱ्यांचं म्हणणं असं नुसतं मुरगासाव काय होतं आणि हिरवा चारा आला पाहिजे, पण तो त्याच्यानुसार तो बघत असतो. प्रत्येकाला कसं असतं, जसं मॅनेज होईल. आपल्याला गायच सांभाळायचे, मग ते कोणत्याही पद्धतीने असू, आपल्याला धंदा करायचा आहे चांगला ना, मग तो कोणत्याही पद्धतीने केला तरी आपल्याला सक्सेस करायचंय. मेन मुद्दा असा आहे की आपलं गोल अचीव्ह होणं महत्वाचं आहे. मग आज मुरगास घालतोय, चारा घालतोय, तो दूध पण तेवढं काढतोय, तेवढ्या गोष्टी आहे, तो खर्च करतोय, तो त्यातून तो बेनिफिट पण घेतोय. तर तुम्ही ओपन गोठ्याचं नियोजन एकदम व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला कुठे चिखल वगैरे, पाणी साठलेली ह्या गोष्टी अशा कुठे जाणवणार नाही. आणि मुरगासाला तुम्ही समोर इकडे बघू शकता खड्डा केलेला आहे. खड्ड्यात काका हा किती टनाचा खड्डा आहे आता? मनोज किती टनाचा खड्डा आहे? 40 टनाचा खड्डा आहे.
आणि याच्यामध्ये मग आता ट्रॅक्टरने वगैरे आणूनच सगळ्या गोष्टी हो. करता का? म्हणजे घरीच भरता का तुम्ही हा हो मोरगास? नाही हे आपले मोरगास सावले धामगावचे संतोष आवरे त्यांच्याकडून भरला होता. हा. 6 ट्रॅक्टर मोरगास भरले होते आपण. हा. त्यांच्या प्रत्येक याच्यात 7-8 बॅगा भरतात. त्या हिशोबाने आपण आणि- 6 बॅगांचा हिशोब करून म्हणजे 6 ट्रॅक्टर भरले होते त्यांनी ना, हम्म. त्या हिशोबाने मग 40 टनाचा अंदाजे असं आणि मका वगैरेचं नियोजन कसं म्हणजे घरचीच आहे हा का? घरचीच मका आपली घरची. आणि मग ते तुम्ही एकदा मकाचं पीक घेतल्यानंतर तिथं परत दुसरं काही चाराचं नियोजन करता नाही. की दुसरं काही करता? नाही दुसरं आपण सोयाबीन वगैरे आता पावसाळ्यात सोयाबीन लावणार आहे आम्ही. हिवाळ्यात मका हम्म. केली होती. आता परत पावसाळ्यात मका लावणार आहे. किती एकर मध्ये मका लावली? आपली 2 एकर मध्ये मका होती. तेवढाच एवढा मुरगास हो, भरला तेवढं का? तेवढं. बाकी विकत मका नाही, घेतलेलीच नाही. विकत नाही. चारा काही घेता का तुम्ही? नाही आता जेव्हा मग मागच्या वेळेस घेतला होता चारा आता एवढे म्हणजे या पावसाळ्याच्या टायमाला लेट झालती मका लावायला. त्याच्यामुळे मग ही मका मोरगासा लेट आली ना, त्याच्या आधी थोडा चारा घेतला होता विकत 50,000-1,000. तेवढ्या चाऱ्यामध्ये हा तेवढं तुमचे दिवस निघून गेले हो. तेवढे. आणि मग कालवडे आता फक्त ह्या 3च तयार केलेले हो, ना 3 आपण? केलेले आहे. ती बारीक आहे ती पण ब्रिडिंगचीच केलेली आहे हो का? हो ती कोणती आहे? टर्बोची. टर्बो का? हा टर्बो वळूची पण ती बारीकशी कालवडी तुम्ही बघू शकता. ती किती दिवसाची आहे आता? ती आता 15 दिवसाची. तिचं वजन वगैरे केलं होतं का? नाही वजन वगैरे नाही केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नक्कीच एक म्हणजे चांगला आदर्श नवीन पिढीसाठी ठेवण्याची म्हणजे ठेवलाय बा असं मी तरी धरून झालं. वयाच्या 22व्या वर्षी 15 ते 16 गायांचं एकदम व्यवस्थित नियोजन मनोजने केलेलं आहे. आणि आता आमच्यासारखं आम्ही तर गावातले त्याच्या तरी आम्हाला अभिमान वाटतो, तेव्हा त्याच्या वडिलांना नक्कीच वाटेल अभिमान, अशी आमची अपेक्षा आहे. आणि तुम्हाला इथून पुढं म्हणजे मनोज अजून बरंच काही यामध्ये काही डेव्हलपमेंट करेल, ब्रीडिंग करेल, दूध आहे त्याचं पुढचे नियोजन असतील ते आपण त्याची एक पुन्हा एकदा भेट घेऊन आपण पुन्हा एकदा त्याची छोटीशी मुलाखत घेऊया. तर मनोज, फार छान माहिती दिली तू शेतकऱ्यांना, त्याबद्दल तुझे खरंच आभार आणि तुझ्या भविष्यासाठी तुला फार साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.